चला तर मग आज सँडविच बनवूया। बटाटे स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्या। अद्रक लसूणची पेस्ट करून घ्या। हिरवी मिरची एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून राई जिरे छान तळले की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका, थोडेसे कढीपत्ते टाका। कढीपत्ता हिरवी मिरची परतल्यानंतर लाल मिरची पावडर, हळद, चिली फ्लेक्स, थोडासा गरम मसाला छान परतून घ्या। परतल्यानंतर पोटॅटो मॅश करून त्यामध्ये टाका। 2 मिनटं परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाका। अजून 2 मिनटं परतून घ्या व झाकण ठेवून एक वाफ करून घ्या। एक वाफ झाल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाका। झाली तर आपला मसाला तयार। चला करूया हिरवी चटणी। कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, डाळवा, थोडंसं शेव, मीठ, चवीनुसार मीठ व पाणी टाकून हिरवी चटणी करून घ्या। चला तर मग आता सँडविच बनवूया। ब्रेड घ्या। एका ब्रेडला हिरवी चटणी, दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो सॉस व तयार केलेला आपला बटाटा मसाला व हिरवी चटणी लावलेली त्यावर ठेवून बटर मस्त दोन्ही साईडने बटर मस्त पसरून घ्या। त्यावर जितकं छान तुम्ही बटर लावला तेवढा छान तो क्रिस्पी होणार। सँडविच मेकर या जे तुमच्यापाशी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तो मस्त 2-2 माझ्यापाशी जे आहे ते गॅसवर ठेवून ते भाजून घेते मी। मस्त ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्या। 1-2 मिनटं लागतील व उलटं सुलटं करून भाजून घ्यायचा। झाला तर आपला सँडविच तयार। चला तर मग आता कट करून घेऊया। कट करून घेतल्यानंतर त्यावर थोडेसे चीज खिसून घेतले, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, चाट मसाला व बारीक शेव असतो ना ते टाकून सर्व केला। झाला आपला सँडविच तयार। माझ्या मुलांना खूप आवडतो। चला तर मग बाय, व्हिडिओ शेवट होत आहे।